नमस्कार मित्र हो, कशा आहात तुम्ही? सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे धाकधूक वाढलेली आहे कारण फोर्थ राऊंड सुरू झालेला आहे आणि या चौथ्या राऊंड मध्ये आपल्याला कॅप राऊंड मध्ये कॉलेज भेटेल की नाही आणि जरी भेटलं तरी चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे असं सगळ्यांच्या मनामध्ये भीती असते। म्हणून एक काही टिप्स मी लक्षात ठेवा देणार आहे कारण चौथा राऊंड हा कॅप राऊंडचा जरी असला तर तो आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी शेवटचा राऊंड ठरणार आहे, म्हणजे लास्ट चान्स ठरणार आहे आपल्या सर्वांना कॉलेज भेटण्याचा। बरोबर आहे, तर लक्षात ठेवा हा चान्स आपल्या हातून जाता कामा नये। म्हणून काय काय लक्षात ठेवायचे आहेत गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ऑनलाइन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राउंड 4 कॅन्डिडेट लॉग इन बाय 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत। आज 29 तारीख आहे, उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे। लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं, मला भारी कॉलेज भेटेल का किंवा मला त्याच्यानंतर बेटरमेंट करता येईल का, महत्त्वाचा मुद्दा आहे। चौथ्या राऊंड नंतर बेटरमेंट नाहीये, हा सगळ्यात शेवटचा राऊंड आहे। म्हणून लक्षात ठेवा आपल्याला जे कॉलेज भेटलं ते फायनल असणार आहे। म्हणून बेटरमेंट करताना सुद्धा हे ना, ज्यांनी बेटरमेंट केलं असेल त्यांच्या सुद्धा महत्त्वाची बाब आहे की चौथ्या नंतर बेटरमेंट नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ज्या वेळेला आपण हा फॉर्म भरू, बरोबर आहे, ज्या वेळेला आपण हा फॉर्म भरू 30 तारखेला हा फॉर्म क्लोज होईल, त्याच्यानंतर आपल्याकडे कॉलेजेस लागतील आणि हा लास्ट पर्याय आपल्याकडे असेल। म्हणून लक्षात ठेवा जास्तीत जास्त कॉलेजची लिस्ट आपल्याला बनवायची आहे, कारण का तुम्हाला शेवटपर्यंत एक ना एक कॉलेज त्याच्यामध्ये नक्कीच भेटेल। म्हणून शेवटचा चान्स आहे, जास्तीत जास्त कॉलेज टाका। लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर अशा ठिकाणी कॉलेज भरायचं की नाही जिथे वॅकन्सीज आमच्या कॅटेगरीमध्ये 0 आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, भरा कॉलेज, काहीही फरक पडणार नाही। जर एखाद्यानं ते कॉलेज सोडलं तर नक्कीच तुम्हाला तिथे जागा भेटू शकते, कारण आपण पाहितलेलं आहे ILS राऊंड किंवा स्पॉट राऊंड मध्ये खूप साऱ्या जागा शिल्लक असतात। लक्षात ठेवा, म्हणून हा शेवटी एक पर्याय म्हणून आपण काय करणार आहोत, आपण तिथे जागा भरणार आहोत। म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जागा भरायची आहे, हा ना, आणि कशाचाच विचार करू नका, जास्तीत जास्त कॉलेजेसची लिस्ट टाका। परंतु लक्षात ठेवा जर ते कॉलेज आपल्याला भेटलं तर आपल्याला तिथे जाणंच आहे, तिथे बेटरमेंट करता आपल्याला येणार नाहीये, कारण हा शेवटचा राऊंड आहे आणि आपल्याला ते कॉलेज करावंच लागणार आहे। त्याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन विचार करत आहोत तर ILS किंवा स्पॉट राऊंड मधील देखील आपण जर विचार करत असू तर त्याच्यामध्ये सुद्धा जागा शिल्लक राहतात आणि तशा संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच बनवणार आहोत। आणि ILS स्पॉट राऊंडची लास्ट डेट ही 1 तारीख आहे, तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे। जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल अजून सुद्धा तर नक्कीच भरू शकता, बरोबर आहे। आणि त्याच्यासोबतच हे तुमचं लास्ट चान्स आहे, म्हणून वॅकन्सी लिस्टचा विचार करा, कारण आता कट ऑफचा विचार करण्यामध्ये आपल्याला काहीही उरलेलं नाहीये। लक्षात ठेवा बिनधास्त कॉलेजचं नाव टाका आणि पूर्णपणे जर लक्षात ठेवा पण ते कॉलेज लागलं तर आपल्याला तिथे जाणं आहे, कारण बेटरमेंट होणार नाही। येस, सगळ्या या गोष्टींचा विचार करत असता आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊया। बघा इम्पॉर्टंट डेट्स मध्ये उद्या आपला जो आहे तो काय आहे, शेवटचा दिवस आहे, फॉर्म भरायचा आपला शेवटचा दिवस आहे। आणि याच्यानंतर 1 तारखेला आपली प्रोव्हिजनल अलॉटमेंट येणार आहे, म्हणजेच आपल्याला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे फायनल होणार आहे। त्याच्यानंतर आपल्या सगळ्या प्रक्रिया सुरू होणार आहेत, बरोबर आहे। तर आतापर्यंत जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला नसेल तर शेवटचा दिवस आहे, लास्ट चान्स आहे हा तुम्हाला, पटकन ऑप्शन फॉर्म भरा। आणि लक्षात ठेवा जास्तीत जास्त कॉलेजची लिस्ट ठेवा आणि याच्यामध्ये जसे की मोठमोठ्या कॉलेजच्या सिव्हिल ब्रँचेस असतात, मेकॅनिकल असतात, या सुद्धा ब्रँचेस फिल करा, कारण तिथे सुद्धा तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त असते, बरोबर आहे। तर भेटूयात इथेच पुढच्या व्हिडिओमध्ये। आपल्याला नक्कीच तुम्हाला खुशखबर सांगा तुम्हाला कोणता कॉलेज भेटला आहे, काय भेटला आहे आणि आमच्या चॅनलला तुम्हाला काय काय फायदा झाला, कारण प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यासाठी आणला। तर हे चॅनल तुमच्या अशा ज्युनियर्स मित्रांना शेअर करा, जेणेकरून ज्युनियर्स मित्रांचा तुमचा फायदा होईल। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे ना, आम्ही तुमच्यासाठी तर केलंच, पण तुमच्या सगळ्या ज्युनियर्स मित्रासाठी ते अगदी 7वी पासून ते है ना 7वी पासून ते 12वी पर्यंत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी वेदांतू मार्फत आम्ही घेऊन आलेलो आहोत MVSAT मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट। ही होणार आहे, कधी होणार आहे, ही होणार आहे 4, 5, 11, 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे। येस, तुमच्या नजीकच्या आमच्या ऑफलाईन सेंटरवर होणार आहे। करोडो रुपयांची स्कॉलरशिप, करोडो रुपयांचे लाखो प्राइजेस, त्याच्यानंतरच आयफोन, आयपॅड आणि खूप सगळ्या गोष्टी। रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे, रजिस्ट्रेशन करा आणि आमच्या ऑफलाईन सेंटरवर एक्झाम द्या आणि स्कॉलरशिपसाठी पात्र व्हा। येस, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला या चॅनल बद्दल काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू इन ॲडव्हान्स।